श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामींचं 3 गुरुवारचं व्रत कसं करायचं ते. महिलांनो, उद्या आहे वर्षाचा पहिला दिवस, म्हणजे नवीन वर्ष चालू होते आणि उद्याचा वार आहे गुरुवार. म्हणजे आपण किती लकी आहोत की वर्षाची सुरुवात, नवीन वर्षाची सुरुवात ही आपण गुरुवारनी स्वामी सेवेने करतोय. तर मी हा व्हिडिओ आज शेअर करण्याचं कारण हेच आहे की नवीन वर्षापासूनच पहिल्या दिवसापासून जर तुम्ही 3 गुरुवारचं हे व्रत केलं तर या वर्षात तुम्हाला कधीच कशाचीही कमी पडणार नाही. चला तर पहिले व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. बऱ्याच आपल्या स्वामी सेवेकरी ताईंचं, दादांचं असं म्हणणं आहे की स्वामी सेवेत फार कष्ट आहे, स्वामी खूप परीक्षा घेतात. आम्ही स्वामींचे 11 गुरुवार केले, 21 गुरुवार केले, 51 गुरुवार केले, काहींनी तर 108 गुरुवार केले, तरीही त्यांची इच्छित फलप्राप्ती झालेली नाही आहे किंवा त्यांची मनोकामना पूर्ण झालेली नाही आहे. तर त्यांना असं वाटत असतं की एवढं सगळं करून आमच्या हाती काहीच लागलं नाही, मग आम्ही एवढं सगळं करतोय तर त्याचा काय फायदा आहे. तर मी तुम्हाला सांगते, तुम्हाला नाही जमत आहे ना, नका करू, पण अविश्वास दाखवू नका. कारण तुम्हाला तुमच्या ज्या परिस्थितीतून तुम्ही जाताय त्याच्यातून बाहेर जाण्याचं बळ, जी शक्ती आहे तर ती स्वामीच देत असतात. नसतील तुमच्या आयुष्यातील प्रॉब्लेम्स मिटले, पण त्या प्रॉब्लेमना सामोरं जायची ताकद ही स्वामींमुळेच मिळालेली असते. आणि तुम्हाला नाही वेळ ना, तुम्ही म्हणताय मला नाही, मी एवढं केलं तरी काही फरक नाही पडत, नका करू. उद्या आहे नवीन वर्ष चालू होते, उद्या आहे गुरुवार. तर उद्यापासून मी सांगते म्हणून 3 गुरुवारचं स्वामींचं हे व्रत करून बघा. तर हे व्रत कसं करायचं, त्याचे नियम काय आहेत, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ज्यावेळी आपण स्वामींचे 11 गुरुवार करतो किंवा 21 गुरुवार करतो त्यावेळी आपल्याला वेळ खूप लागत असतो. कारण एक स्वामीचरित्र सारामृताचा पाठ करायला 1 तास ते 1.5 तास जातो आणि त्याच्यासोबतच आपल्याला 11 माळी जप करायचा असतो किंवा बाकीच्या इतरही आपल्या नित्यसेवेतील सेवा असतात त्याही करायच्या असतात. त्यामुळे तुम्ही 1.5 ते 2 तास धरून चाला, एवढा वेळ आपल्याला लागतो. पण जर कोणी नोकरी करत असेल, काही महिला अशाही आहेत की त्या स्वामीसेवा करतात, त्यांना करायचे आहे पण त्यांच्याकडे वेळ नाही, का तर त्या बिझी आहेत, त्यांना नोकरी करावी लागते, कामासाठी बाहेर जावं लागतं. किंवा काही दादा असे आहेत त्यांनाही स्वामींची नित्यसेवा करायची आहे किंवा स्वामींचे 11-21 गुरुवार करायची इच्छा आहे पण त्यांना वेळ नाही आहे. तर त्यांनी स्वामींचं ही 3 गुरुवारचं व्रत अवश्य करा. कारण याच्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही, फक्त दिवसातील 15 ते 20 मिनिट लागतात आणि दिवसभर ही सेवा कधीही केली तरीही चालू शकते. फक्त आपण जसं म्हणतो की 12 ते 12:30 या वेळामध्ये स्वामी सेवा केली जात नाही, कारण तो दत्त महाराजांच्या भिक्षेचा टाईम असतो आणि दत्त महाराज आणि आपले स्वामी महाराज हे एकच आहेत. त्यामुळे 12 ते 12:30 हे टायमिंग सोडून दिवसभरात तुम्ही कधीही सकाळी, संध्याकाळी, दुपारी ज्या वेळेला तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेला ही सेवा करू शकता. तर ते कशी करायची, तर पहिल्या दिवशी पहिले तर गुरुवारी स्वच्छ आंघोळ करून घ्यायची, त्याच्यानंतर आपल्या घरातील देवांची देवपूजा करायची. तर या 3 गुरुवारसाठी वेगळी पूजा मांडावी लागते का, तर असं नाही. जर तुमच्या घरात जागा असेल तर तुम्ही स्वतंत्र एक पाट मांडू शकता, त्याच्यावरती स्वामी महाराजांचा फोटो मांडू शकता, एक गणपतीचीही स्थापना करू शकता, हवं तर एखादा कलशही तुम्ही ठेवू शकता. जशी आपण गुरुचरित्र पारायणाला पूजा मांडणी करतो तशी मांडणी करू शकता. पण जर तुमच्या घरात जागाही नसेल आणि तुम्हाला वेळही नसेल तर फक्त देवघरासमोर बसून पूर्ण श्रद्धेनं आणि मनापासून जर तुम्ही ही सेवा केली तरीही त्याचं फळ तुम्हाला निश्चित असं मिळत असतं. सकाळची देवपूजा झाल्यानंतर आपल्याला पहिले तर संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. पहिला तर उजव्या हातामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं हळद कुंकू टाकायचं आहे, थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत, एक फूल टाकायचं आणि स्वामी महाराजांना आपलं नाव, आपलं गोत्र सांगायचं. जर गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र असं म्हणायचं आणि स्वामी महाराजांना जी काही तुमची इच्छा असेल तर ती सांगायची आहे आणि स्वामींना सांगायचं की 3 गुरुवारचं हे स्वामी, मी तुमचं स्वामी चरित्र सारामृताचं हे व्रत करते आहे, तर माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि माझ्याकडून जर काही चूक भूल झाली तर मला माफीही करा, असं म्हणून तुम्ही ते पाणी एका खाली प्लेटमध्ये सोडायचं आहे आणि ते प्लेटमधलं पाणी नंतर तुम्ही कुठल्याही झाडाला घालू शकता. आता आपल्याला सेवा काय करायच्या आहेत तर ते बघूया.
स्वामी चरित्र सारामृताचा आपल्याला पूर्ण एक पाठ असा करायचा नाही. आपण हे 3 गुरुवारचं व्रत करतोय, त्यामुळं 3 गुरुवारमध्ये आपल्याला एक स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करायचा आहे. म्हणजे पहिल्या गुरुवारी 1 ते 7 अध्याय, दुसऱ्या गुरुवारी 8 ते 14 अध्याय आणि तिसऱ्या गुरुवारी 15 ते 21 अध्याय. असं तुम्हाला 3 गुरुवारी 7, 7, 7 असे अध्याय वाचायचे आहेत आणि शेवटच्या गुरुवारी यथाशक्ती आपल्याला त्याचं उद्यापन करायचं आहे. तर फक्त पाठच वाचायचे का? तर सुरुवातीला संकल्प करायचा, त्याच्यानंतर तुम्ही स्वामी स्तवन म्हणायचं आहे. स्वामी स्तवन हे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर 11 माळी जप जर तुम्हाला शक्य असेल तर करा, पण गडबडीत घाईत उगाच पळत पळत जप करायचा तर तसा करू नका. मग तुम्ही फक्त 3 माळी जप केला तरीही चालू शकतं. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ अशा 3 माळी आपल्याला या दिवशी करायच्या आहेत. स्वामी स्तवन, त्याच्यानंतर 3 स्वामी समर्थ महाराजांचा जप आणि त्याच्यानंतर 1 ते 7 अध्याय हे आपल्याला पहिल्या दिवशी वाचायचे. दुसऱ्या गुरुवारी आपल्याला पुन्हा स्वामी स्तवन, त्याच्यानंतर 3 माळी जप, त्याच्यानंतर 8 पासून 14 पर्यंत अध्याय वाचायचे आणि तिसऱ्या गुरुवारी शेवटचे राहिलेले 7 अध्याय वाचायचे. असं 3ही गुरुवार आपल्याला हे व्रत करायचं आहे. तर आता ह्या व्रताचे नियम बघा. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम जो आपण 11 आणि 21 गुरुवार करताना पाळत नाही, तो म्हणजे आपल्याला फक्त गोडच खायचं आहे. त्या 11 गुरुवारच्या व्रताला आपण तिखट मीठ खात असतो, म्हणजेच मिरची किंवा मीठ टाकलेला शाबू, वरई हे आपण खात असतो. पण 3 गुरुवारच्या स्वामींच्या व्रतासाठी आपल्याला तिखट मीठ पूर्णपणे वर्ज्य आहे. या दिवशी तुम्ही उपवास करायचा आहे. हे 3ही गुरुवार उपवास करायचा आणि उपवासाला फक्त तुम्ही दूध घेऊ शकता, चहा घेऊ शकता आणि फळं खाऊ शकता. गोड तुम्ही काहीही खाऊ शकता, फक्त तिखट मिठाचे पदार्थ पूर्णपणे वर्ज्य आहेत. दररोजची पूजा झाल्यानंतर संध्याकाळी घरात जो काही तुम्ही जेवण बनवलेलं असेल, जो काही नैवेद्य बनवलेला असेल, त्याच्यामध्ये एखादा गोडाधोडाचा पदार्थ करायचा आणि त्याचा नैवेद्य दररोज संध्याकाळी आपल्याला स्वामींना दाखवायचा आहे आणि आरती करायचे. असे 3ही गुरुवार तुम्हाला उपवास करायचा आहे आणि तिसऱ्या गुरुवारी गोड यथाशक्ती गोड काहीतरी नैवेद्य करायचा. लहान मुलाला एखाद दुसरा मुलगा जरी भेटला तरी तुम्ही त्याला जेवायला घालू शकता. यथाशक्ती तुम्ही दान धर्म करू शकता. तुमच्या इथं जर स्वामींचं मंदिर असेल, केंद्र असेल तर तिथं तुम्ही काहीतरी दान करू शकता. एखादा प्रसाद वाटू शकता, जो की पिवळा कलर स्वामींना अतिशय प्रिय आहे. तर पिवळ्या कलरची केळं, पिवळ्या कलरची मिठाई ही तुम्ही तिसऱ्या गुरुवारी केंद्रामध्ये किंवा दत्तगुरूंच्या स्वामी महाराजांच्या मठामध्ये जाऊन वाटू शकता. असं साधी आणि सोप्या पद्धतीनं आपल्याला या 3 गुरुवारचं उद्यापन करायचं आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मांसाहार. 11, 21 गुरुवार करायला खूप दिवस लागतात, त्यामुळे त्याच्यासाठी मांसाहार कोण पाळतं कोण नाही पाळत, मला ते नाही बोलायचं त्याच्याविषयी काही. फक्त मला हे सांगायचं आहे की 3 गुरुवारचं व्रत करताना मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्यच असला पाहिजे. 3ही गुरुवार होईतोपर्यंत तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे. घरात कोणी केलं करू द्या, खाल्लं खाऊ द्या, पण तुम्ही ज्यांनी हे व्रत केलेलं आहे तर त्यांनी अजिबात मांसाहार करायचा नाही. आणि हे जी काही श्रद्धेनं आणि जे काही करताय ते पूर्ण श्रद्धेनं आणि मनापासून करा. ज्यावेळी आपला भाव सच्चा असतो आणि आपलं मन हे शुद्ध असतं, त्यावेळी आपल्या मनातलं सगळं स्वामी महाराजांपर्यंत पोहोचत असतं आणि स्वामींचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. मी सांगते म्हणून नाही, पण पूर्ण विश्वासानं जर तुम्ही हे व्रत केलं तर दुसऱ्या गुरुवारच्या आतच तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण झालेली जाणवेल आणि स्वामी महाराज तुमच्या नेहमी पाठीशी राहतील. मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला खरंच मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.